विश्वास दाखवला म्हणून 2 ओव्हर टाकल्या. थोडं साईडला येऊया आपण, कारण आमच्या मॅडम पण उभ्या आहेत, त्या दिसल्या पाहिजेत. आणि काय सांगाल प्रश्न? प्रश्न काय नाही आहे, ही प्रीमियर लीग जी आहे ना धनंजय, याच्यात मला सिनियर प्लेयर दिसलेच नाहीत कुठे. 3 दिवसाचा खेळ मी बघतोय, फार कमी सिनियर प्लेयर असलेली ही पर्व 5ची स्पर्धा झालेली आहे. सगळी या मुलासारखी यंग मुलं. 16 संघ मी पाहिले, खूप कमी सिनियर प्लेयर होते आणि या अशा पद्धतीचं यंग टॅलेंट हे उभरून वर येते अलिबागमधून. हे आपल्या छोटम शेटची ही किमया आहे, जेणेकरून या स्वरूप सारख्या मुलांना जे प्लॅटफॉर्म आज मिळतोय. हा 16-17 वर्षाचा मुलगा आहे, याला कोण संधी देणार? एवढ्या छोट्या वयात कोण कोणाला संधी देत नसतं, परंतु अलिबाग प्रीमियर लीगमुळे याच्यासारख्या तरुण मुलांना संधी मिळते आणि आपलं टॅलेंट दाखवून ते नॅशनल लेवलपर्यंत पोहोचू शकतात. नक्की मला असं वाटतं स्वरूपने लेदर बॉल क्रिकेट खेळावं आणि आपल्या अलिबागचं नाव लौकिक करावं. टाळ्यांचा आवाज जोरदार स्वरूपसाठी आपण देत आहोत या ठिकाणी. ही शूज, त्यानंतर ही ट्रॉफी. स्वरूप ट्रॉफी पण द्यायची वहिनी, ट्रॉफी पण द्या. टाळ्यांचा आवाज जोरदार या ठिकाणी स्वरूपसाठी पुन्हा एकदा. द यंग डायनामिक गोलंदाज, ज्यांच्या गोलंदाजीवरती फ्रेश बॅक हाऊस मानी थांबला, पुढे नाही गेला आणि जवळ येणारा घास मात्र त्यांनी आपल्या जवळ घेतला. आता वळूया आपण या ठिकाणी. सर दंडे गुरुजी या लवकर या इथे. जे स्टॅट्स झालेत ते पाठवा मनेश दादा. लगेच लगेच. मित्रांनो, गेल्या 15-16 वर्षापासून सातत्याने क्रिकेट अंकुर आपल्याला पाहायला मिळाला आणि अलिबागकरांची आणि अलिबागकरांसाठी ही स्पर्धा आहे. अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5वं. मोठ्या जल्लोषात उत्साहात आपण हा पर्व साजरा केला, उत्सव आपण पाहिलात. आणि जेवढे पण नवतरुण होते ज्यांनी सहभाग घेतला, तुम्ही सांगितलं की यंदा आपण सर्व युवा खेळाडूंना संधी दिली. आणि जे आपण पाहिलं या ठिकाणी क्रिकेट खेळताना, खास करून मित्रांनो टाळ्याचा आवाज होऊ द्या आमच्या सर्व ग्राउंडमेंटसाठी ज्यांनी ही पिच बनवली. आवाज येऊ द्या जोरात. त्यानंतर हा जो शामियाना आपण पाहतोय त्यासाठी पण जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यानंतर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे साऊंडवाले भाऊ आणि कालिदास डेकोरेटर साठी टाळ्याचा आवाज जोरदार पुन्हा एकदा. पाचवं पर्व यशस्वी करताना साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळाला ज्या व्यक्तींनी आणि घटकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत केलेली आहे, त्यांच्या सर्वांचे आदरणीय छोटम शेठ आणि साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळाच्या वतीनं खूप सारे आभार आहेत. एवढी मोठी स्पर्धा यशस्वी करणं मित्रांनो सोपी गोष्ट नसते. या स्पर्धेच्या मागे अपार मेहनत साई क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते हे गेल्या महिन्याभरापासून या स्पर्धेच्या मागे आपले कष्ट घेत आहेत. त्याच्यामुळे हा दिमागदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. स्टॅट्स रेडी असतील तर घेऊन या. मित्रांनो, तुम्हा एकदा सर्वांना पुन्हा एकदा सांगतो की आपला टाळाचा गजर पुन्हा एकदा आदरणीय छोटम शेठ आणि त्यांच्या परिवारासाठी होऊ द्या जोरदार या ठिकाणी. दरवर्षी आम्ही येतो, दरवर्षी स्पर्धेचं घटक बनतो आणि आम्हाला नवीन स्पर्धा करायला मिळते, नवीन नवीन काहीतरी बघायला मिळतं आणि यंदाची ट्रॉफी खूप सुरेख आहे. आणि खऱ्या अर्थानं छोटम शेठ यांचं पुन्हा एकदा धन्यवाद, ज्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं. आणि आता आपण वळूया या ठिकाणी. सर्वप्रथम आपण सुरुवात करणार आहोत द मोस्ट इमर्जिंग प्लेयर म्हणजे उदयमुख खेळाडू कोण आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणि त्याला आपण ट्रॉफी देणार आहोत. उदयमुख खेळाडूकडून आपण सुरुवात करणार आहोत. आपण आता वळूया या ठिकाणी. उदयमुख खेळाडू म्हणजे मोस्ट इमर्जिंग प्लेयर. पर्व पहिलं आणि दुसरं, ज्यामध्ये दुसरा पर्वाचा ऋषभ
शिलधनकर हा दुसरा पर्वाचा मोस्ट एमर्जिंग प्लेअर होता. तिसऱ्या पर्वाचा प्लेअर होता विनय पाटील. चौथ्या पर्वाचा प्लेअर होता सार्थक सर पाटील. पण पाचव्या पर्वाचा कोण खेळाडू आहे या ठिकाणी तो खेळाडूचं नाव आपण घेत आहोत. यंग डायनामिक उदयमुख खेळाडू तो म्हणजेच स्वरूप म्हात्रे. यश स्पोर्ट्स चोंडी नागरसुरेचा खेळाडू आहे. प्लीज यायचंय. टाळ्यांचा आवाज जोरदार येऊ द्या या ठिकाणी. वंडरफुल क्रिकेट. स्वरूप लवकर लवकर या ठिकाणी यायचंय. हे सर्व युवा खेळाडूंना म्हणजे खऱ्या अर्थानं आर्यन सप्लायर्स आणि आर्यन सप्लायचा बहुतेक खेळाडू आहे या ठिकाणी. चुकीचं नाव लिहिलंय पण लवकर या ठिकाणी. टाळ्याचा आवाज येऊ द्या स्वरूपसाठी. वन ऑफ द बेस्ट मोस्ट एमर्जिंग प्लेअर आपण स्वरूप. वेलकम. क्या बात आहे स्वरूप. पुन्हा एकदा या ठिकाणी काय कमालीची करतात आणि पुन्हा एकदा आज तुला कुठे जायचं नाही सर्व घेऊनच जायचंय काय म्हणेल. अरे बोलावं लागेल दादा. नाही असे असे एंट्री होतील. स्माइलिंग बॉय बोलावं लागेल. चाय में खारी बात तेरी भारी. अरे इधर इधर. अरे भाई बोलावं लागेल. इथे इथे इथे. अरे दादा स्वरूप असे इंटरव्ह्यू भरपूर येणार आहेत. बरं इथे स्वरूप तुला अनेक लोक बघत आहेत. पूर्ण महाराष्ट्र नव्हे पूर्ण भारत तुला बघतोय. भारताच्या नजरा तुझ्यावरती चालल्या आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये ISL मध्ये खेळणारा खेळाडू असेल. टाळ्या असू द्या जोरदार या ठिकाणी. 2026 सीझन 5 चा स्वरूप. टाळ्यांचा आवाज होऊ द्या. द मोस्ट उदयमुख खेळाडू एमर्जिंग प्लेअरचा अवॉर्ड दिला जातोय. त्याला बुके दिला जातोय मॅडम आपल्या हस्ते. कीर्तिताई माने यांच्या हस्ते. आणि स्वरूप ही ट्रॉफी घे. जेव्हा आपल्या शोकेसमध्ये ही ट्रॉफी ठेवणार रात्री झोपताना नेहमी डोळ्याच्या समोर ही ट्रॉफी चमकणार अशी ही ट्रॉफी आहे. टाळ्यांचा आवाज पुन्हा एकदा होता स्वरूपसाठी. थँक्यू स्वरूप. सायकल बरोबर चाला बाळा. हेल्मेट आहे का. गेल्या टायमाला मित्रांनो आपण सुरक्षा अभियान रक्षाच्या माध्यमातून छोटम शेठ यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक संघाला खेळाडूंना त्यांच्या संघ मालकाला आपण हेल्मेट दिले होते. तर आहेत ना हेल्मेट तुमच्याकडे. आहेत की नाही. चला आपण पुन्हा वळूया या ठिकाणी. आता आपण उत्कृष्ट ST रक्षक म्हणजे विकेट कीपर. पहिला पर्व दुसऱ्या पर्वाचा होता ऋतिक झावरे. तिसऱ्या पर्वाचा होता रोहन पाटील. चौथ्या पर्वाचा होता प्रसाद पाटील. पण पर्व पाचवाचा आहे तो म्हणजेच बोलण्याची गरज नाहीये. ज्याला आपण मनाने मानतो कणकेश्वरच्या पायथ्याशी हे ग्राउंड आहे ज्याला म्हटलं जातं म्हणजे कोण तो ओमकार पाटील. द बेस्ट विकेट कीपर. ओमकार यायचं या ठिकाणी. दोघी या. इकडून दोघी या तिकडून दोघी या. ओमकार पाटील. टाळ्यांचा आवाज होऊ द्या जोरदार पुन्हा. ओमकार द सिनियर प्लेअर इन अलिबाग RM सप्लाय जिराड. ओमकार इथे पहिला इथे. ओमकार नमस्कार. तुला कॉंग्रॅच्युलेशन. जबरदस्त स्ट्रेस घेतला होता. पहिला जेव्हा सामना हरला ना तो ओमकारने खूप जबरदस्त स्ट्रेसमध्ये होता. काय करावं काय नाही कळत नव्हता. त्यानंतर दुसरी मॅच आली तेव्हाही जास्त परफॉर्मन्स झाला नाही. पण त्या मॅचच्या नंतर जो मैदानामध्ये त्याची जी बॉडी लँग्वेज होती ना तो खूप वेगळ्या लेवलला होती. ओमकार काय म्हणाल. नाही पहिली गोष्ट मला बोलल्यावर आमच्या टीमला सर्वांनी कमी लेखलं होतं. सगळी बोलली नकली टीम आहे. मला माहीत होतं सर्व नवीन आम्ही प्लेयर घेतलेले त्याच्यामुळे आम्ही चांगलं खेळलो. नाही नकली म्हणजे काय म्हणजे कळलं नाही मला. नकली मीन्स सर्व नवीन प्लेयर होते. अजय आपला शुभम विशाल किंवा रितेश आम्ही जर सोडलं तर सर्व नवीन प्लेयर होते. तुम्ही काही जिंकू शकत नाही असे आम्हाला पहिली मॅच हारल्यावर पण बोलले. अच्छा पण मात्र तुम्ही करून दाखवलं. कधीही कोण नकली नसतो मित्रांनो. क्रिकेटचा खेळ असतो आणि तो दाखवायचा असतो बोलायचा नसतो. आणि हे त्याने दाखवून दिलंय. ताकद दिखाई नाही बताई जाती है. टाळ्यांचा आवाज होऊ द्या. ओमकार यांच्या नावानं ST रक्षक म्हणून त्याला निवडलं जातंय आणि खरोखर त्याची कमालीची कामगिरी 2026 सीझन 5 चा ओमकार पाटील बनतोय तो ST रक्षक. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. ही जी सर्व पारितोषिकं आहेत ती आपण सुपर 4 मधना नियमानुसार काढलेली आहेत.
याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. वैयक्तिक सर्व पारितोषिकं जी आपण वितरित करतोय ती सुपर 4 मध्ये जे संघ आलेले आहेत त्यांचे स्टॅट्स एकत्र करून आपण काढलेले आहेत. आता आपण वळूया बेस्ट फिल्डर. बेस्ट फिल्डर म्हणजे मारने वाले से बडा बचाने वाला. नेहमीच मैदानामध्ये धावत असतो, पळत असतो, लक्ष त्याचं असतं. कॅच सुटली म्हणजे मॅच सुटली, पण मात्र तो मैदानामधले आपल्या कपड्याला टी शर्टला मातीचे दाग लागून देतो, मैदानाला पळत असतो, तो म्हणजे क्षेत्ररक्षक. आणि दुसऱ्या पर्वाचा होता निमेश पाटील, तिसऱ्या पर्वाचा होता अक्षय म्हात्रे, चौथ्या पर्वाचा होता अभिषेक पाटील. पण मात्र या वर्षाचा कोण आहे पाहूया. 2026चा सीझन 5चा आहे बेस्ट फिल्डर ऑफ 2026 सीझन 5चा फ्रेश बॅक हाऊस मानीचा किशोर पाटील. वेलकम किशोर. टाळ्याचा आवाज जोरदार किशोर याला येऊ द्या. सर्वात सिनियर खेळाडू, अनेक वर्षापासून मी किशोरला खेळताना पाहतोय. किशोर इथे नागाव सर्वांना बोलावंच लागेल दादा, ही टुर्नामेंट आपल्यासाठीच आहे. किशोर वेलकम. मित्रांनो, कालच्या दिवशी जेव्हा सरांनी सांगितलं की सर्व संघाने 6:30 वाजता यायचं आहे, तर मला माहिती आहे की किशोर आणि त्यांचे ऑनर सर्वप्रथम या ठिकाणी आलेले आहे. पुन्हा एकदा टाळ्या होत्या किशोरसाठी. किशोर काय म्हणाला, खूप चांगली फिल्डिंग झाली, कुठेतरी प्रेशर होतं पण मॅच जिंकू शकला नाही, पण शेवटपर्यंत आपण मॅच आणली. माझी एकच प्रयत्न होता की जर मला बॅटिंग येत नाही, म्हणजे बॅटिंग भेटत नाही, तर मला कुठंतरी परफॉर्मन्स करायचा होता. तर मी फिल्डिंगवरती जास्त जोर दिला, कारण माझ्या मॅचसाठी फिल्डिंग पण तेवढीच महत्त्वाची होती. त्याच्यामुळे मी फिल्डिंगमध्ये पूर्णपणे माझा प्रयत्न केला. नक्की टुर्नामेंटबद्दल काय सांगाल आणि संघाच्या संघ मालकाबद्दल काय सांगाल? टुर्नामेंट एक नंबर आहे. मी 2024मध्ये पण सेकंड नंबर माझा इथे आलेला आहे. तेव्हा मी पण झिराट टीममध्येच होतो. त्याच्यामुळे यांनी टुर्नामेंट एक नंबरच असते. आपण आता या ठिकाणी देऊया पारितोषिक. मॅडम प्लीज, ताईंच्या हस्ते आपण दिलं जातं या ठिकाणी ही सायकल आणि ट्रॉफी. दरणे गुरुजी जरा लवकर येते यायला. धरणे गुरुजी लवकर येते या. धरणे गुरुजी जरा लवकर मनेश दादा किंवा दरणे गुरुजी. तळ्यांचा आवाज जोरदार या ठिकाणी किशोरसाठी होऊ द्या. द बेस्ट बॉलर द टुर्नामेंट, ज्यांच्या गोलंदाजीवरती मोठे मोठे खेळाडू या ठिकाणी लटकले, खेळता आला नाही आणि कुठेतरी दबाव त्याने टाकला. वेगवेगळ्या पद्धतीचं व्हेरिएशन पाहायला मिळालं. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, इन स्विंग, आउट स्विंग, जी पॉपिंग क्रीज असते ज्याचा आपण पूर्णपणे फायदा घेतो. आणि कुठेतरी असं वाटतं की 12 बॉल 10 धावा किंवा 12 बॉल 22 धावा त्या बनवायच्या नाही द्यायच्या आहेत. एक प्रेशर आहे, गोलंदाजी पाहायला मिळाली. तर पहिल्या पर्वाचा खेळाडू होता गोलंदाज अशांत साखरकर. पहिल्या पर्वाचा बॉलर होता. दुसरं पर्व आलं तेव्हा सुमित पत्रे होता. तिसरं पर्व आलं तेव्हा प्रज्वल ठाकूर होता. चौथं पर्व आलं तेव्हा अजय पवार होता. पण मात्र 5व्या पर्वाचा कोण होता सांगू शकाल तुम्ही? नावं आहेत तुम्हाला माहिती का? आवाज जर तिकडनं मला कोण असेल सांगू शकाल तुम्ही? 5व्या पर्वाचा बेस्ट बॉलर 2025 अलिबाग प्रीमियर लीगचा तो आहे या ठिकाणी फ्रेश ब्रेक हाऊस मानीचा खेळाडू आहे आदर्श पाटील. टाळ्यांचा आवाज होऊ द्या. आदर्श वेलकम. द वन ऑफ द बेस्ट, स्वतः कर्णधार, सुरेख गोलंदाजी, फलंदाजी आणि मैदानामध्ये जी त्यांनी कमालीची कामगिरी दाखवली मैदानामध्ये. आदर्श वेलकम, आपलं स्वागत आहे. काय म्हणाल आदर्श? पुन्हा एकदा इंटरव्ह्यू तुमची घेतली जाते. आणि आदर्श, कुठेतरी मॅचमध्ये आपण परत येणे कठीण झालं, काय म्हणाल टुर्नामेंटबद्दल? टुर्नामेंट छान आहे आणि मेन गोष्ट बोलायचं तर माझा फॉर्म नव्हता, पण या टुर्नामेंटमध्ये माझा 100% फॉर्म होतं. आणि मेन गोष्ट खेळायला टुर्नामेंट ही त्यांनी आयोजित केले ही खूप सुंदर आहे. आणि मेन गोष्ट बोलायचं तर शेठचा आभार मानीन की आम्हाला संधी दिली खेळासाठी.
आणि मेन स्पॉन्सरचा धन्यवाद म्हणेन. नक्की आदर्श आपल्याला दिलं जातं. या ठिकाणी आपण ही उत्कृष्ट गोलंदाजीची ट्रॉफी बघा, किती सुरेख ट्रॉफी आहे ही. शोकेसमध्ये ठेवण्यासारखी ट्रॉफी, आठवणीचे हे सर्व क्षण आपण पाहत आहोत. टाळ्यांचा आवाज पुन्हा एकदा आदर्शसाठी. आपण पुन्हा वळूया या ठिकाणी. आता मात्र या ठिकाणी सिक्सर किंग, षटकाराचा बादशाह कोण आहे? पहिल्या आणि दुसऱ्या पर्वाचा सागर पाटील, तिसऱ्या पर्वाचा सौरव गावणकर, चौथ्या पर्वाचा म्हणजेच निशांत कडवे, सिक्सर किंग, ज्याने या टुर्नामेंटमध्ये या मैदानाच्या चारही बाजूला ताबडतोब फलंदाजी करत मोठमोठे फटके मारून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेलं. आणि सर्वात मोठा फटका म्हणजे सर्वात लांब माराचा फटका त्याने मारला, तो म्हणजे या वर्षाचा सिक्सर किंग आहे, तो खेळाडू आहे मृणाल वर्सोळकर. जर असेल तर या ठिकाणी यायचंय. सिक्सर किंग 13-6 ज्याच्या नावाने आहे, मृणाल वर्सोळकर. लवकर लवकर या ठिकाणी यायचंय. टाळ्यांचा आवाज जोरदार. मृणालने जे फटकेबाजी केली आज, 2-3 शॉट तर स्विमिंग पूल सारखे त्याने मारले. प्रत्येक शॉटला पडत होता, धडपडत होता, शॉट कलेक्ट करत होता. आणि टाळ्यांचा आवाज पुन्हा एकदा मृणाल वर्सोळकर साठी, द सिक्सर किंग. मृणाल भाई जरा इथे यायचे. मृणाल, हे जे आपण फटकेबाजी करता म्हणजे एक एक शॉट कनेक्ट करायला बराच वेळ लागतो आणि बरीच प्रॅक्टिस करावी लागते, काय सांगाल? मेन तर फटका मला वाटतं स्क्रीनमध्ये दाखवला पाहिजे होता, तो झोपून मारला असा. आणि तो मारल्यानंतर मी त्याच तिथे पाठीमागे गेलो, त्याने सांगितलं की मला मृणालचं नाव काय, तो मला बोला लोटांगण शॉट. नवीन नवीन शॉट तर ऐकायला मिळाले, बरं वाटलं. मृणाल काय सांगाल? काय नाही, प्रॅक्टिस आहे त्यासाठी, रोज प्रॅक्टिस करतो म्हणून हे शॉट मारू शकतो. प्रॅक्टिस कडे गरजेचं आहे. किती तास प्रॅक्टिस होते बरं? असते तरी 7 तास तरी प्रॅक्टिस असते दिवसभरात. 6-7 तास. मग कामधंदा वगैरे कसं चालतो भाई? काम आहे मला नाही कुठं. अरे असं नको बोलू, कामधंदा झालाच पाहिजे, कामाशिवाय मला काय काय येत नाही. माझ्या आई वडिलांनीच सांगितलं आहे की क्रिकेटच खेळायचा, फक्त कामधंदा नाही करायचा. असं होऊ शकत नाही. मुलाच्या 5-5 बोटी आहेत मित्रांनो. टाळा होता जोरदार या ठिकाणी. आपण मृणाल मच्छी मारीचा व्यवसाय करतो, 5-6 त्याचे ट्रॉलर आहेत, व्यावसायिक आहे आणि आपण त्याचा सन्मान केला जातोय. त्याचा आवाज जोरदार या ठिकाणी. मृणाल वर्सोळकर सिक्सर किंग 13-6 ज्याच्या नावाने आहेत. चला पुन्हा वळूया. द उत्कृष्ट फलंदाज, द बेस्ट बॅटर, तो आहे पहिल्या पर्वाचा आहे सुमित भगत, दुसऱ्या पर्वाचा आहे नागेश सिद्ध, तिसऱ्या पर्वाचा सौरव गावणकर, चौथ्या पर्वाचा साक्षित पाटील. पण या पर्वाचा बेस्ट बॅटर कोण आहे, ज्याने धडाकेबाज फलंदाजी केली आणि तो फलंदाज आहे, सांगू शकाल कोण आहे मित्रांनो? म्हणजे तुम्हाला कोण आहे? कोण? नाही नाही. ज्याच्या नावाचे 5 ट्रॉलर आहेत, मच्छीमाराचा व्यवसाय ज्याचा पूर्ण अलिबागमध्ये आहे, सुकी मच्छी, ओली मच्छी सर्व तो देतो, तो म्हणजे कोण? तो मृणाल वर्सोळकर, द बेस्ट बॅटर. 112 रन 5 इनिंग मध्ये. टाळ्यांचा आवाज जोरदार. 2026 सीझन 5 अलिबाग प्रीमियर लीगचा उत्कृष्ट फलंदाजाचा अवॉर्ड दिला जातोय तो मृणाल वर्सोळकर. मृणाल इथे ना, परत 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 हर बार बुलाऊंगा इधर आओ. मित्रांनो, मी नेहमी म्हणतो, घोड़े की चाल से क्या, घोड़े की चाल से, शेर की दहाड़ से, और मृणाल को कैसे पहचानते पता है? उसके बाल से. क्या बात है. मृणाल, फलंदाजीचा अवॉर्ड मिळतोय, काय सांगाल आणि कशा प्रकारे मॅच झाली आणि आपण जिंकू शकला नाही तर काय सांगाल? जिंकलो नाही त्याचं नक्की दुःख आहे, पण मॅन ऑफ द सिरीजची हे होती,
पण नाही भेटत. दरवेळेला आपण रेसमध्ये असतो. मी आता कमसे कम 7-8 वेळा तरी कमसे कम माझंच नाव असतो रेसमध्ये, पण नक्कीच कधीच मला भेटत नाही. त्याचं दुःख वाटते थोडा. पण मी कधी बाईक घेतलं नाही आजपर्यंत. पण माझे 4 पोरं आहेत अशी, सार्थक आहे, आयुष आहे, प्रिन्स आहे, विराज आहे. हे नक्की बाईक घेतील या काही पर्वामध्ये. नक्की पुढच्या वेळी तू घेशील. आणि मुलांसाठी टाळ्या असला वाजवला पाहिजे की मृणाल स्वतः दहीकला पथक चालवतो. 200-300 मुलं त्याच्यामध्ये शिकतात. तो स्वतः सिनियर त्याचा कोच आहे. त्याचा आवाज जोरदार मृणाल वसुलकर आपण देत आहोत त्याला या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाजाचा अवॉर्ड. मित्रांनो टाळ्यामध्ये कमजोरी हे नको, जोरदार टाळ्या होऊ द्या. अच्छा चला आपण आता 4th प्राइज देऊया. ज्या ठिकाणी 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाते तो म्हणजेच यश स्पोर्ट्स चोंडी आगरसुरे. बीसीसी आगरसुरे वरती यायचे. त्याचे कर्णधार यश स्पोर्ट्स बीसीसी आगरसुरे. लवकर या. चोंडी यांचे कर्णधार या ठिकाणी या ना. आहेत का? कुठे आहेत सर? लवकर या. कॅश प्राइज घेऊन जा आणि ट्रॉफी. कुठे आहात का? बीसीसी आगरसुरे सर वरती या. दादा कुठे गेले घरचे? कुठे आलेत की नाही? अरे 77,777चा आकडा आहे सर. इथे या. आपण बिहाफमध्ये ट्रॉफी घेतात. कसं वाटतंय मॅच खेळून? आणि आपल्या सर्व आगरसुऱ्यांना आपण शुभेच्छा द्या. आम्हाला पहिलं तर मॅच खेळून खूप आनंद झाला इथे. आणि आमची इच्छा तर अशी होती की फायनलची मानकरी आम्ही होऊ, पण थोडंसं चुकीने आमचा हे नंबर गेला. पण काय नाही, दुःख नाही, आनंद आहे. पहिल्याच पर्वात आम्ही आलतो इकडे. हे आमचं पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वात आम्ही बक्षीस पात्र झालोय. क्या बात आहे. पहिल्या पर्वात बक्षीस पात्र होणं महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपण त्याचे साक्षीदार झालात. चांगला क्रिकेट खेळला. तुम्हाला दिलं जाते 77,777 रुपये आणि हे कॅश प्राइज. मित्रा हे नको घेऊ, हे पहिलं घे. हे बघ, हे मेन आहे. ये इसके बिना कुछ नहीं चलता भाई. त्याला जाऊ जोरदार या ठिकाणी आगरसुरे बीसीसी या संघाला दिलं जातं 4था क्रमांक. आता मात्र वळूया 3रा क्रमांक. आणि 3ऱ्या क्रमांकाचा विजेता संघ आहे लावण्य दृष्टी मृण्मयी खारेपाट 11. लवकर या. लावण्य दृष्टी खारेपाट 11 चे कर्णधार. आणि प्राइस आहे कॅश प्राइस आणि ट्रॉफी. आणि पुन्हा एकदा 77,777 रुपये 777. कर्णधार वरती यायचं. क्या अरे पोटला घेऊनच आले, थैली घेऊनच आले तुम्ही. मला वाटलं की पूर्ण पैसे घेऊन जाणार. अरे घेऊनच जाण्यासाठी आले होते, मला माहिती आहे. ना घेऊन या ना, चालेल ना. उसमें डाल के लेके जाना. सर या ठिकाणी वेलकम. आणि डॉक्टर तुषार पाटील स्वतः डॉक्टर आहेत. जोरदार टाळ्या या डॉक्टरसाठी. मित्रांनो डॉक्टर सर कसं वाटलं खेळून ही टुर्नामेंट, ही स्पर्धा, आणि काय म्हणाल स्पर्धेबद्दल? सर्वप्रथम आदरणीय छोटम शेठ यांचे मी जाहीर आभार मानतो की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आम्हाला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संधी दिली. दर्शन डाकी, श्रीकांत पाटील आणि मी असं आम्हाला तिघांना मिळून एक संघ घेऊन संधी दिली. त्याच्यानंतर आमच्या टीमचा परफॉर्मन्स पण खूप चांगला झाला. फक्त सेमीफायनलमध्ये दुर्दैवाने आम्ही थोडे आमचे प्रयत्न अपुरे पडले. पण नक्कीच हे चांगलं नियोजन आणि त्याचबरोबर एक चांगल्या स्पर्धेत खेळण्याचा बहुमान मिळाला माझ्या संघाला. त्याच्याबद्दल मी छोटम शेठ आणि साई क्रीडा मंडळ आणि महिला मंडळ यांचे मी हार्दिक आभार मानतो. धन्यवाद भाऊ. तुम्ही खबरवर मजा आली. तुम्हाला बघताना खेळताना खूप टेन्शनमध्ये होतं, पण टेन्शन फ्री व्हा. आता मस्त खा, मस्त राहा आणि पुढच्या वर्षी वाट बघा. पुढच्या वर्षी नवीन पर्व येणार आहेत, नवीन प्राइज घेऊन. त्या टायमाला नवीन तयारी करूया. वळूया आपण थेट या ठिकाणी 77,777 रुपये तुम्हाला दिले जातात. 3रा क्रमांकाचा पारितोषिक आपण पाहतोय. त्याचा आवाज जोरदार होता पुन्हा एकदा या संघासाठी. 3rd प्राइज आहे लावण्य दृष्टी मृण्मयी खारेपाट 11. चला आता आपण वळूया 2nd प्राइज जवळ. ज्या ठिकाणी रोख रक्कम ची अमाऊंट आहे ती खूप भरघोस आहे आणि ती अमाऊंट आहे 2,55,555. ओ हो, ये अगर मुझे मिल जाए तो यार मैं क्या नहीं कर पाऊंगा यार. लेकिन
आप लोग तुम्ही खरोखर भाग्यवंत आहात. 2,55,555 रुपये तुम्हाला मिळत आहेत. आणि जर पहिलं गेलं तर उपांत्य फेरीचे विजेते आत्तापर्यंतचे प्रीमियर लीगचे आहेत. पहिल्या पर्वाचा होता RM सप्लाय झिराड, त्याचा आवाज जोरदार या ठिकाणी. सेकंड पर्वाचा होता ऑल स्टार रामराज. तिसऱ्याचा होता पुन्हा एकदा RM सप्लाय झिराड. आणि चौथा JD फाउंडेशन. पण यंदाचा आहे तो म्हणजे फ्रेश बॅक हाऊस मानी या ठिकाणी यायचंय. सेकंड प्राइज विजेता पूर्ण संघ या संघ आणि कर्णधार आणि मालक पाठीमागे राहा. या पुढे या सर्वांनी. मालकाला बोलवतोय मी इथे. संघ मालक त्याच्याशी इंटरव्ह्यू घेणार. लवकर या. या ना घेऊन जा दादा. आइये लवकर या. फ्रेश बॅगच्या शॉपमध्ये जा, केक खा आणि मस्त राहा. या. फ्रेश बॅगचे ऑनर माझ्यासमोर येत आहेत. दादा वेलकम. पूर्ण टीम या ठिकाणी आलेत. विवेक मात्र. विवेक वेलकम. सर्वांनी पहिला तिथे बसा ना. बसा तिथे बसा. विवेक फक्त बसायचं आहे. सर बसा तुम्ही. विवेक काय म्हणाल? खूप चांगली स्पर्धा झाली आणि खूप टेन्शनमध्ये तुम्ही होतात, पण ही स्पर्धा खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर हार के बाद ही जीत आहे. आणि जीत तुमचीच आहे, कारण तुम्ही ज्या पद्धतीने क्रिकेट खेळलात कुठेतरी चुकलात, पण खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुमचं पाहायला मिळालं. काय म्हणाल? सर्वात पहिलं की साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आणि छोटम शेठ भोईर यांचं आभार मानतो की आम्हाला एक संधी दिलीत. दीपक दादा असेल, रवी दादा असेल, असे यांच्यामुळे आम्हाला ते शक्य झालं. आणि हा जो माहोल आहे हा कुठेच नसतो. आणि हे जे आयोजन आहे खूप एक अनुभव असतो. इथे आलं की एक अनुभव मिळतो. आणि एवढे वर्ष प्रेक्षक आणि नंतर मग संघ मालक म्हणून हा खूप छान अनुभव आला. आणि जरी झिराट संघ जिंकला असला तरी आमचं मानतर्फे झिराट हे कधीही तुम्ही मानीमध्ये आलात तर एक मानतर्फे झिराट हे टॅगलाईन नेहमी दिसते. आणि याच्या आधी जेव्हा दादाचा संघ होता तेव्हा आम्ही इथे यायचो. आम्ही लास्टपर्यंत विन होण्यासाठी आम्ही ते मॅच बघायला मी स्वतः थांबायचो लास्टपर्यंत. आणि तेव्हा अशी इच्छा असायची की बाबा झिराट संघ जिंकावा कधीतरी. आणि त्यांचे खूप कष्ट केले. आज आम्ही आलो. आज ते जवळजवळ 3 वेळा ते खूप ट्राय करत होते या गोष्टीसाठी. आणि मग त्यांचा हा खरोखर विजय. आणि आणि रितेश असेल, मी त्याचा ऑलरेडी फॅन आहे म्हणजे असा खूप. आणि आमचा आदर्श आणि इवन सगळी टीम असेल की खूप कॉर्पोरेट केलेलं आहे. सगळे अख्खे गाव आणि वाडगाव गाव असेल, वाडगाव गाव आणि मानीगाव हे जवळजवळ एक असतं. आणि आमची पंचक्रोशी असल्यामुळे जवळजवळ एक असते. आणि खूप सपोर्टर मिळाले. खूप छान वाटलं. नक्की आपण ट्रॉफी घेऊन जायची आहे. तळाचा वसोदण्याच्या विवेकसाठी 2026 पर्व 5व्याचा या ठिकाणी कॅप्टन वरती कॅप्टन पण उठायचं आहे. आणि हे ट्रॉफी आणि कॅश प्राइज तिथेच पुढे. आणि मंगेश दादाचं पण थँक्यू असेल, कारण आम्ही जवळजवळ आत्तापर्यंत जेवढ्या याच्यामध्ये त्यांनी एक पाया रचला होता. तो आधी कॅप्टन होता, मग त्यांनी आत्तापर्यंत सगळं म्हणजे कोऑर्डिनेट करत आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. नक्की टाळा होऊ द्या जोरदार या संघासाठी. मित्रांनो 2026चा विजेता आहे, सेकंड प्राइज विजेता आपण पाहत आहोत. फ्रेशबॅक हाऊस मानी हा संघ या ठिकाणी जिंकलाय. खऱ्या अर्थानं या संघाचं कौतुक करावं लागेल. खूप चांगला क्रिकेट त्यांनी खेळलं. खूप मजा आली पाहण्यासाठी. मी आता छोटम शेठ यांना निवेदन करतो की प्लीज सर इथे यायचंय. छोटम शेठ, मालिकावीरचा पुरस्कार आपण द्यायचंय. चला एक स्टेप थोडंसं पाठी. आणि छोटम शेठ भोईर यांना एक नम्र विनंती असेल, आम्हाला नेक्स्ट टाइम नक्की एक चान्स द्यावा. आणि यावेळी जी संधी दिली त्याच्यासाठी खूप आभारी आहे. थँक्यू. आता आपण या ठिकाणी मालिकावीर शेट प्लीज या ठिकाणी यायचंय. खऱ्या अर्थाने मालिकावीर म्हटल्यावरती ऑलराऊंडर म्हणजे काय की सर्व क्षेत्रामध्ये ज्याचं काम खूप उत्कृष्ट असतं. मग ती कुठलंही क्षेत्र असो, क्रिकेट असो, कबड्डी असो, राजकारण असो, परिवारातल्या समस्या तो लोकांबरोबरची जोडलेली नाळ असो,
कला क्रीडा शैक्षणिक समाजोपी कार्यक्रम आणि माझ्या मताने मला असं वाटतं की छोटम शेठ जेव्हापासून राजकारणामध्ये आलेत त्यापासून घरी झोपलेच नाही आहेत. सकाळ संध्याकाळ लोकांमध्ये असणारा, लोकांची समस्या सोडवणारा जनसेवक कार्यकर्ता म्हणून ज्याची ओळख आहे, कधीही मोठा अभिमान न ठेवताना जमिनीवरती राहणारा, प्रत्येक लोकांबरोबर साथ देणारा, चालक मालक युनियन असो, आदिवासी समाज असो, दीनदुबळ्यांना सहाय्य करणारा, कोळी समाजाचा सहाय्यकारी आणि एका गरीब घरातून बोटीवरती काम करणारा मुलगा जेव्हा मोठा बनतो तो आम्हाला अभिमान वाटतो. आणि शेठला हे माहीत आहे की प्रत्येकाला गरज असते आणि गरजेप्रमाणे काम असतं, बरेचसे दुःख असतात. आणि जे कोविड काळामध्ये काम केलं शेठने त्यानंतर कधीच पाठीमागे वळून पाहिलं नाही आणि आजही ते काम करत आहेत, थकत नाही आहे. आणि आरोग्याच्या माध्यमातून तर त्यांनी खरोखर खूप चांगलं ते काम केलं आहे. त्याला म्हणून म्हटलं जातं की मालिकावीर म्हणजे उत्कृष्ट खेळाडू. आणि हा उत्कृष्ट खेळाडू आपला अलिबागचा कोण आहे तर छोटम शेठ आहे. त्याचा आवाज जोरदार होऊ द्या छोटम शेठसाठी. मी शेठला निवेदन करेन की शेठ आपण सर्वांना मनोधैर्य वाढावं. बोलून 2 शब्द. साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ, ग्रामस्थ झिराट, ग्रुप ग्रामपंचायत झिराट, अलिबाग प्रीमियर लीग 2026. आज जर बघितलं तर साई क्रीडा मंडळाने गेले हे 15वं पर्व आहे जे नाईट टुर्नामेंट आजपर्यंत करत आलेलं आहे. सुरुवातीला नॉकआउट्स पद्धतीने नाईट टुर्नामेंट करत होतो आणि ती 10 वर्ष सतत कंटिन्यूस नाईट टुर्नामेंट करत आलो. हे सगळं श्रेय जातं साई क्रीडा मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, त्याचबरोबर सर्व सदस्य, महिला मंडळ आणि ग्रामस्थ झिराट यांच्या वाट्याला. कारण सुरुवातीला जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला फार गोष्टी कुठे तफावत यायची आणि बक्षिसी थोडंफार कमी असायचं. पण आज जी ही स्पर्धा जर बघितली 2026ची तर साधारणतः याचा खर्च 60 लाखापर्यंत जातं. म्हणजे जे डेकोरेट केलं जातं त्याच्यासाठी 60 लाखापर्यंत खर्च होता. थोडं आता 7 ते 8 लाख रुपये कमी येतं, ते म्हणजे इंटरनॅशनल फ्लड्स असल्याकारणाने त्याच्यामध्ये कमी येतं. पण साधारणतः 50 लाख रुपयाची ही पूर्ण स्पर्धा आहे. आणि ही स्पर्धा करत असताना हे साई क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, महिला मंडळ यांच्या वतीने ही आयोजित केली जाते. आज जर एक 5 वर्षापूर्वी ज्या वेळेला पहिलं पर्व करताना एक समिती नेमण्यात आली, मग त्याच्यामध्ये संदीप जगे असेल, त्याच्यानंतर सागरजी पाटील असेल, मनीषजी भोईर असेल, विनोदजी पाटील असेल, असे एक 10 लोकांची आम्ही एक समिती नेमली. आणि त्या समितीच्या याच्यात आलं की आपण नॉकआउट स्पर्धा न करताना आपण लीग करूया. लीग करताना सर्वांच्या मनात आलं की चला चांगलं संकल्पना आहे आणि ती सत्यात उतरवण्यासाठी साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ, त्याचे सर्व पदाधिकारी आजपर्यंत त्याच भूमिकेमध्ये आहेत की ही स्पर्धा तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन जाण्यासाठी सर्वात प्लॅटफॉर्म तयार करण्याची ही सर्वच मंडळी आहे. आज ज्या वेळेला हा ग्राउंड तयार झाला, आम्हाला अजून झिराट गावाला एक प्रसिद्धी आली, म्हणजे ग्रामपंचायतीला असेल किंवा झिराट गावाला पूर्ण प्रसिद्धी आली की पहिल्यांदा हे लॉनचं ग्राउंड खेळण्यासाठी इथं उपलब्ध झालं आहे. आणि हे आमच्या ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ झिराटच्या हक्काचं झालं आहे. हे कधीही आलो तरी इथे कोणतीही टुर्नामेंट खेळता येतो. आज ग्रामपंचायतीला साधारणतः एक पर डे आम्ही 10,000 रुपये हे त्यांना दिलं जातं. म्हणजे पहिल्यांदा अर्ज केला जातो, अर्जानंतर त्याची संमती घेतो, संमती घेतल्यानंतर त्याला 10,000 रुपये कंपल्सरी भरायचे. म्हणजे 4 दिवस स्पर्धा चालली तर 40,000 रुपये द्यायचे. कारण ह्याचा मेंटेनन्स फार मोठा असतो. आज जर मेंटेनन्स बघितला तर गेले 2 महिने प्रकाश करमले असेल किंवा प्रकाश ठोंबरे असेल, कंटिन्यूस ह्या ग्राउंडवरती पाणी घालण्याचं काम. आणि साधारणतः 1,00,000 लिटरहून साधारणतः 1,70,000 लिटर तरी कमीत कमी याच्यावरती पाणी टाकण्यात आलेलं आहे. कारण त्याच्यासाठी काम जे टँकरने पाणी पुरवणार आहेत, मग सचिन
म्हात्रे टँकरवाले, त्याच्याबरोबर विजयजी ठाकूर, त्याचबरोबर राजाजी पाटील, संजयजी पाटील, हे कंटिन्यूस टँकरनी ह्याला पाणी घालत असतात. हे एकदम इझी नाही होत, म्हणजे करताना केलं पण त्याच्यानंतर मेंटेनन्स आणि त्याच्या माघारी लागणारी जी मॅनपॉवर असते ना ती खूप सारी लागते. त्याच्यानंतर हे जे ग्राउंडची धावपट्टी आपण म्हणजे क्रिकेटची धावपट्टी बनवतो, खेळपट्टी बनवतो, त्यावेळेला प्रशांत म्हात्रेकडे दिलं जातं, अन्य 1-2-3 लोक त्याच्या हाताखाली दिलं जातं आणि त्याच्याकडून ही धावपट्टी करून घेतली जातं. साधारणतः यालाही 15-20 दिवस लागतात, कारण पहिल्यांदा रोलिंग करणं, कारण ती उधळली नाही पाहिजे, अशा भूमिकेत जाऊन प्रशांत ही मेहनत करत असतं. मग अशोकजी थले असेल, सोयबजी मुल्ला असेल, विरेशजी खेडेकर असेल, सकाळपासून येणं, दुपारच्या मधल्या टायमिंगमध्ये येणं, आता शौचालयांचं वगैरे ही काम चालू आहे. काही त्रुटी आहेत. आत्तापर्यंत थोडाफार ग्रामपंचायतीचा निधी घेतला जातो, पण जेणेकरून शक्यतो निधी पर्सनली वापरला जातो आणि त्याच्यातून ह्या सगळ्या आज रिलिंग बनवण्यात आलेली आहे. वरती चढताना हे जे स्टेप आहेत, हे स्टेप तिकडे मोठे होते, आता ते स्टेप 1च्या 2 करण्यात आले. हे इझी चढण्यासाठी या गोष्टी जशा लक्षात येतात. पण ह्या वेळेला एक मात्र आहे, जे आमच्या समोर असलेले साई क्रीडा मंडळ असेल, साई महिला मंडळ असेल किंवा ग्रामस्थ जिराट किंवा ह्या मतदारसंघामधून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मला निवडून देण्याचं काम केलेलं आहे आणि ह्या ग्राउंडची दिशा मी बदलून टाकीन. ह्या 2 वर्षामध्येच याची दिशा बदलून टाकीन, हा मला आत्मविश्वास झाला. कारण लोकप्रतिनिधी होण्यासाठी माझ्या मनाला खूप सारं वाटत होतं की लोकप्रतिनिधी झालो तर अनेक कामं आपल्याकडून होतील, असा मला स्वतःला विश्वास होता. पण बऱ्याचशा अडचणी पाहता सर्व आमचे साई क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील, सन्मान्य सदस्य असतील, साई महिला मंडळाचे सदस्य असतील, ग्रामस्थ जिराट असतील किंवा ह्या जिल्ह्यामध्ये ना जिल्ह्याच्या पलीकडे जाणारे जे लोक आहेत, ज्यांनी फार मोठं माझ्यावरती केलेलं प्रेम, दिलेला आशीर्वाद, ह्या साऱ्या गोष्टी मला ह्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये खूप साऱ्या कामाला आल्या. आणि तेच हे काम करत असताना आजही तिसऱ्यांदा निवडून येताना फार मोठं असं वाटतं की अजून राहिलेलं जे काय आयुष्य आहे ते लोकांसाठी काम करत राहावं. त्यांना काय आपल्याला जेवढं काय शासनाच्या माध्यमातून किंवा आपले जे काय तिथे जाऊन ज्या गोष्टी शासनाकडनं मागता येतील त्या मागण्याचं काम करणार आहे. आज ज्या वेळेला साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ ही चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 ज्या वेळेला बक्षीस वितरण करतं त्यावेळेला फार मनाला फार शांती वाटते. कारण ही स्पर्धा करताना 2026ची स्पर्धा करताना कुठेही वाद वगैरे काहीच नाही झालं. ही सर्वात मोठी, खर्च किती झाला यापेक्षा कशी पार पडली ह्याचा आनंद आम्हाला साई क्रीडा मंडळाला, साई महिला मंडळाला फार आनंद होतं. कारण ते चांगलं पडण्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे. पुन्हा एकदा साई क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर सन्मान्य सदस्य, साई महिला मंडळ, ग्रामस्थ जिराट आणि ग्रुप ग्रामपंचायत जिराटच्या वतीने ही स्पर्धा अजून पुढे जात राहील. आपल्यासाठी पुन्हा एकदा नव्याने प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी येणाऱ्या 2027ला जे 7 लाखाचं, मी तर 15 लाख रुपये प्राईज डिक्लेअर करत होतो, पण हेच आमचे मंडळ बोलला की एवढं एकदम नको, 15 लाख रुपये 2027ची प्राईज ठेवणार होतो. 15, 10 आणि 5 अशा पद्धतीने चालू होतं. पण यांनी सांगितलं की नाही, एकदम नाही जायचं आपल्याला, मग 7 लाख, 5 लाख, 2 लाख, 2 लाख हे पारितोषिक 2027चं राहणार आहे. कारण हे जे हा जो क्रिकेट आहे ना, क्रिकेट आज पॅचबॅक मानीनी जेव्हा सांगितलं की त्याला झिराट लागलं जातं, त्यांनाही द्वितीय क्रमांक मिळालं, प्रथम क्रमांक झिराटला मिळालं. 3 टाईम सेकंड प्राईजसाठी किंवा क्वालिफाय होताना त्यांना फार वाटायचं की आपणही कधीतरी फायनल आपल्या हातून व्हावी. पण मित्रांनो, ही स्पर्धा आहे, याच्यामध्ये आज उद्या आपलं जे एफर्ट्स आहेत ते ज्या लावायचे आहेत, ज्याच्यामध्ये जी काय एनर्जी आहे, मगाशी मृणाल वरसलकरनी सांगितलं की आईवडिलांनी सांगितलं की कंटिन्यूस क्रिकेट खेळत राहा, काय हरकत नाही आहे. प्रत्येकाच्याकडे कोणता ना कोणता स्किल आहे, तो स्किल वापरून पुढे जाण्याचं काम करतो. हा जो क्रिकेट आहे हा व्यावसायिक झालेला आहे. मलाही आनंद वाटतो, कारण पर्व पहिलं करताना म्हणजे नॉकआउट स्पर्धा करताना ह्या गोष्टी आज जर घेऊन आलो तर इथलेच प्लेयर्स, म्हणजे आज जो थळचा आपला IPL खेळायला गेला, फार आर्यन खारकर म्हणून फार मोठा आनंद आहे. कारण ज्या वेळेला आमच्यासारखे किंवा अन्य ज्यांनी कोणी ह्या नाईट टुर्नामेंट करताना किंवा मोठ्या स्पर्धा करताना
हे सर्व इथले ज्यांच्याकडे स्किल आहे क्रिकेटमधला तो पुढे घेऊन जाण्यासाठी प्रत्येकजण त्याच्यासाठी आपली मेहनत किंवा त्याच्यावरती लागणारं तुमच्यासाठी करणारं जे ग्राउंड्स आहे किंवा जे पण पुढे जाण्यासाठी करण्याचं आहे ते आम्ही करत राहू. क्रिकेट हा मीही फार वर्ष खेळलेला आहे. अनेकशे प्लेयर्स आहेत त्यांच्याबरोबर मी क्रिकेट खेळलेला आहे आणि आज ज्या वेळेला बघतोय तर 16 वर्षाचा 17 वर्षाचा मुलगा ज्या वेळेला त्याचं कौशल्य ज्या वेळेला दाखवतं ना आणि इथून ज्या वेळेला ऑप्शनमध्ये त्यांना घेतलं जातं ना ती फार मोठी गोष्ट आहे. पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो कारण ही स्पर्धा अत्यंत शांततेत पार पडल्यामुळे मी साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आणि ग्रामस्थ झिराड यांना मनापासून धन्यवाद देतो. माझे विचार इथं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शेठ. आपण आता ही शेठच्या हस्ते आपण देणार आहोत मालिका वीरचा हा पारितोषिक. आणि पहिलं गेलं तर पहिल्या पर्वाचा मालिका वीर होता शुरुविक, हा पहिल्या पर्वाचा मालिका वीर होता. दुसऱ्या पर्वाचा होता निखिल पाटील, तिसऱ्या पर्वाचा होता प्रफुल्ल पाटील, चौथ्या पर्वाचा होता निशांत कडवे आणि आता 5व्या पर्वाचा आहे अंकुर. तुम्हाला सांगतील ते नाव काय आहे. 5वं पर्व करताना मित्रांनो बरेचसे प्लेयर आपल्या समोर आले जे मालिकावीराच्या रेसमध्ये होते, परंतु एक असा खेळाडू ज्याने आपल्या संघाला संकटात तारलं आणि विशेष म्हणजे त्याच्याकडे असणारा नेतृत्व गुण तो त्याचा जमेची बाजू ठरला आणि तो खेळाडू आहे RM सप्लायर्स झिराड संघाचा रितेश म्हात्रे. क्या बात आहे. रितेश म्हात्रे या ठिकाणी यायचे. टाळ्यांचा आवाज जोरदार रितेशसाठी. रितेश, खरोखर आनंद होतोय आम्हाला तुला पाहून. मी मित्रांना सांगतो जेव्हा पहिली मॅच रितेश हारला खूप टेन्शनमध्ये होता आणि जेव्हा सेकंड मॅच जेव्हा 12 चेंडूमध्ये सर 57 धावा किंवा 51 पाहिजे होते बहुतेक, बरोबर ना? 52 किती पाहिजे होते प्रशांत? 52 ना 2 ओव्हरमध्ये 6-27 पाहिजे होते. त्या टायमाला जी बॅटिंग केली ना म्हणजे असं वाटलं की इनबिलिव्हेड, म्हणजे चमत्कार कोई नमस्कार. आणि तो जिंकला, मॅच जिंकली. त्यानंतर मी त्याला प्रेसिडेंट बॉक्समध्ये बोलवलं. मित्रांनो त्याचे डोळे नुसते पाणावलेले, मतलब तो एवढं डोळे पाणावलेले की तो बोलू शकत नव्हता. म्हणून टाळ्यांचा आवाज जोरदार. ती फिलिंग त्याला वाटली की मला जे बनवलंय, मला जे स्थान दिलंय, आज एवढ्या मोठ्या संघाचं नाव आहे, झिराड संघ खूप मोठा संघ आहे, त्याचा मी कर्णधार बनलोय, मला काहीतरी करून दाखवायचंय आणि त्याने दाखवून दिलंय. काय म्हणशील? याच्या मागे माझ्या सर्व पाठ्यरेखे म्हणजे गावातले सर्वच ग्रामस्थ, छोटा मोठा स्वतः आणि सगळ्यांचे ब्लेसिंग्स, त्यामुळे मी हे करू शकलो. आणि फक्त मला एवढंच माहिती होतं की घरी मी कधी पण ऑफिसवरून येतो, कुठूनही येतो, मला पप्पा एवढंच सांगतात की जेव्हा ग्राउंडवर उभा राहशील ना शेवटच्या बॉलपर्यंत, तू शेवटच्या बॉलपर्यंत उभा राहिलास तू कधीही मॅच टर्न करू शकतोस. तर मी फक्त माझ्या माइंडमध्ये एवढंच की ऑलवेज पॉझिटिव्ह राहिलो की जर मी ग्राउंडवर उभा राहिलो तर सिच्युएशन काही असून आयदर इव्हन जर 30 रन जरी असतील ना तरी मी मारू शकतो, असे मला पप्पा नेहमी म्हणतात. आणि कायम मला मोटिवेट करत असतात. त्याचे माझे मोठे बाबा पण ते तर कायमच मला सांगतात की जर तू थोडं टिकून खेळलास ना, शेवटच्या बॉलपर्यंत गेलास तर तू काही करू शकतोस. तर मी फक्त एवढंच डोक्यात ठेवलं होतं आणि त्या पॉईंटला फक्त मला काय सांगितलं गेलं की या ग्राउंडवर तू आधीसुद्धा त्या रन चेस केल्या होत्यास. तो फक्त मला एक पॉझिटिव्ह स्पार्क मिळाला. मग मी त्या वेळेला जी केलेली बॅटिंग होती ती फक्त डोळ्यासमोर आणली आणि मी फक्त एक्झिक्यूट केलं. नक्की टाळ्यांचा आवाज जोरदार. या ठिकाणी आपण छोटम शेठ यांच्या हस्ते आपण हे मालिकावीर पारितोषिक. छोटम शेठ तुम्ही या ना सर, समोर समोर वरती बस. टाळ्यांचा आवाज जोरदार. या ठिकाणी बाईकवरती बस. संजय काका सुद्धा या ठिकाणी आहेत. पकड. अलिबाग प्रीमियर लीगचा साई क्रीडा मंडळ आणि महिला मंडळ या स्पर्धेचे अलिबागकरांची आणि अलिबागकरांसाठी ही स्पर्धा. टाळ्यांचा आवाज जोरदार. अलिबाग प्रीमियर लीगचा पर्व 5वाचा मालिका वीर आहे तो म्हणजेच रितेश म्हात्रे. चला मित्रांनो, आता गाडी आरामात चालव भाई. हेल्मेट वगैरे घाला. हो रितेश भाई, क्या बात आहे. ही गेल्या वर्षी हेल्मेट दिले तुम्हाला, लक्षात ठेवा. ठेवलं आहे ना तुम्ही? चला फोटोग्राफी आरामात घ्या, आरामात घ्या बाईक प्लीज. पुढे जाऊ द्या.
क्या बात आहे. संघ विजेता संघ मालकाला दिला जाईल. संघ मालक तर ऑलरेडी खूप प्रोफेशनल आहेत आणि संघ मालक दोन्ही. म्हणजे मी जेव्हा संघ या ठिकाणी बसेल तर मी संघ मालकांना बोलायला इच्छितो या ठिकाणी यायचंय. रवी म्हात्रे आणि महेश माने या ठिकाणी यायचंय. आर आणि एम. आर फॉर रवी आणि एम फॉर महेश. दोघे या ठिकाणी. महेश दादा इथे. महेश दादा नेहमी टेन्शन मध्ये असतो. जेव्हा जेव्हा मला बोलतो काय यार आम्ही जिंकलो नाही कधी, पण मी नेहमी म्हणजे संघ जरा इथे येऊन बसा. गाडी या ठिकाणी येते. आर एस एफला झिराड टीम लवकर या. टीम या ठिकाणी या. आर एस एफला जी पूर्ण टीम या ठिकाणी यायचंय. इथे सर्वांनी बसून घ्यायचंय. ट्रॉफी ही जी उचलणार आहे संघ मालक उचलणार आहे, लक्षात ठेवा. बसा, सर्वांनी बसून घ्या प्लीज. सर्वांनी बसून घ्या लवकर. खालच्या स्टेटला बसा ना. बसा बसा बसा. सर्वांनी बसा. चला आपण वळूया. संघ मालक या ठिकाणी. मी आता सांगितलं ना अंकुर, जेव्हा जेव्हा मी 5 वर्ष स्पर्धेमध्ये येतोय, पहिल्या वर्षी जेव्हा स्पर्धा आली त्या टायमाला थोडंसं असं वाटलं की अरे यार आम्ही हरलो. सेकंड टाइम क्वालिफाय होण्यासाठी थोडा वेळ लागला. त्यानंतर नेहमी टेन्शनमध्ये असणारे आमचे सर्व दोन्ही संघ मालक. आयरन सप्लाय, अरे यार मॅच लागली नाही, काय करतात. बऱ्याच वेळा आपण बोलत असतो. आणि जेव्हा 2 वेळा फायनल येऊन हारले, म्हणजे तोंडातला घास दुसऱ्या संघाने घेतला, त्या टायमाला काय मैदानामध्ये तळमळ होती. महेश दादा नाही 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 तुला बोल, तू मेन मानव, कारण मी तुझ्याशी खूप चर्चा करायचा. चला आरामचे रवी दादा बोलतील. प्रथम मी छोटम शेठच्या मनापासून धन्यवाद देतो की या वेळेला त्यांनी मला सांगितलेलं का इलेक्शन असल्यामुळे रवी आपल्याला या वेळेला सांगता तुम्हाला नाही खेळायला दिला तर मला चालेल का. तर मी म्हटलं छोटं म्हटलं महेश महिन्याचा मला फोन आला. मी म्हटलं आम्हाला टीम नाही दिली सेट चालेल, कारण राजकारणात आपल्याला पहिले जिंकायचं तुमच्यासाठी, कारण इथं मापगाव मतदारसंघासाठी मी तुम्ही प्रयत्न करा, आम्ही टीम मागायला तयार आहोत, पण कोणाला दुसरा नवीन टीम द्या, आम्हाला ते मान्य आहे. पण नंतर छोट्याने परत विचार केला की छोट्याला माहिती आहे महेश महिना रवी महिना ज्या संघात जो असेल साई आर एम सप्लायर त्या कधीही कॉम्प्रोमाइज करणार नाही आहे. गेल्या 2 वेळा मला चान्स आलेला, मी दोन्ही वेळेला कोणालाही मॅनेज करू शकलो असतो आणि 1 नंबर फायनल मारू शकलो असतो. पण मी छोटं म्हटलं त्याला तीच गॅरंटी होती, म्हणून त्याने माझा संघ आर एम सप्लायर महेश माने आमचा संघ त्यांनी ठेवला आहे. आणि ते खरोखर छोटं म्हणजे मनापासून काय कौतुक करतो की हे सगळं उभारलं आहे, जे दरवर्षी उभारतात. आमचं काही म्हणजे खरं तर आम्ही फक्त मागे उभे असतो, पण काही म्हणजे सांगतात ते काम करतो. पण हे सगळं आता इलेक्शनला जरी 15 दिवस बिजी असून सुद्धा हे सगळं सुसज्ज असं जे आता केलेलं आहे ग्राउंड, ते आमच्या कानाचा हात नाही. ते छोटं छोटं राजकारण जर आम्ही 10ला आपल्याला उभं राहायचं आहे, आपली सभा चालू करायची आहे, तर छोटे छोटे 11 वाजता इथे थांबायचं आहे आणि आम्ही 11:30-12ला आम्ही आमचा प्रचार चालू करायचो. त्यांना खरोखर मनापासून धन्यवाद देतो. आणि आता ज्या इथे आलेल्या सर्व 16 टीमचे आम्ही मनापासून स्वागत करतो की ते आल्यामुळेच आम्हाला हा 1 नंबर बक्षीस मारता आला सगळ्यात म्हणजे. आणि हे सर्व आमच्या साई क्रीडा मंडळाचे आपल्या आर एम सप्लायरचे सर्व प्लेयरने जे आत्तापर्यंत जे सगळे पहिल्या मॅचपासून सर्व लास्टच्या मॅच जिंकेपर्यंत जेवढे पण सगळे एफर्ट्स लावले ना, त्यांचे मनापासून सगळ्यांना कौतुक करतो आणि पुन्हा सगळ्यांना आम्ही धन्यवाद देतो. धन्यवाद. नक्की. मग आता पार्टी करायला कुठे जाणार. म्हणजे पार्टी करण्याचं कारण एक सांगतो तुम्हाला, आम्ही मिरवणूक काढणार होतो सर. छोटं सॉरी बोलतो फक्त की गावात एक मैज झाल्यामुळे आमच्या बाजूला मैज झालं, त्यामुळे मी कोणातही मिरवणूक काढणार नाही आहे. मी मागाशी ठरवलं की आपण मिरवणूक काढणार नाही आहोत. मिरवणूक काढायची इच्छा खूप होती, पण आमच्या शेजारी मंडळातला एक श्यामा आप्पा म्हणून त्यांना म्हणतात, त्यांचं मैज झालं तर 2 दिवसापूर्वीच, त्यामुळे आम्ही मिरवणूक काढणार नाही आहोत. सॉरी बोलतो. थँक्यू. आपण आता या ठिकाणी चॅम्पियन 2026 पहिल्या पर्वाचा विजेता होता संघ. हो ना, शुभेच्छा द्याव्या लागतील भाई. 2026 जसं छोटम शेटला लकी ठरलं तसं 2026 आम्हाला आर एम सप्लायला लकी ठरलं. क्या बात आहे. वा. आणि हा चमचमचा चषक मी रवी म्हात्रेला देणार. क्या बात आहे. चला, पहिल्या पर्वाचा विजेता होता रायगड डायनामिक्स पेजारी. दुसऱ्या पर्वाचा
मी आहे 2 गाड्या माझ्या घरी आलेल्या आहेत. मी त्यातली एक गाडी मी महेश म्हणाल त्यांना संपला विषय. क्या बात आहे. ट्रॉफी मामाला आणि गाडी माझ्या दादाला. क्या बात आहे. वा एक्सचेंज. चला एक मिनिट एकच मिनिट द्या सर. एकच मिनिट द्या. रायगड डायनामोस पेजारी पहिल्या पर्वाचा विजेता, दुसऱ्या पर्वाचा NC खानाव, तिसऱ्या पर्वाचा विजेता होता भोसले वॉरियर थेरोंडा, चौथा पर्वाचा विजेता होता नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर, आणि या टायमाचा विजेता आहे RN सप्लाय जिराड. तळाचा आवाज जोरदार या ठिकाणी. आणि ही चॅम्पियन ट्रॉफी दिली जाते महेश माने आणि रवी म्हात्रे यांच्या हातामध्ये. ही शेठ आदरणीय छोटम शेठ यांच्या हस्ते 3,55,555 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक. हो टाळ्याचा आवाज जोरदार या ठिकाणी. हिप हिप. सद्गुरु साईनाथ महाराज की. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु सच्चानंद साईनाथ महाराज की. साईनाथ महाराज की. आणि आता पण ज्याही तिन्ही लीग झाल्यात त्या तिन्ही लीगचं वैशिष्ट्य असं आहे की साई मित्र मंडळाचे जे खेळाडू आहेत त्यांच्या कॅप्टननेच ती लीग मारली आहे. ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि अरे पाठ रितेश बिग बॅश अलिबाग चॅम्पियन्स विकी. आणि आता पाहतो आपण रितेश म्हात्रे. सर्वांनी बसा ना. अजय काय बॅटिंग. कॅप्टन अजयने सांगितलंय. रितेश कॅप्टनने रितेश अजयने सांगितलं तुला बाईट द्यायची पुन्हा एकदा. नाही बोलावं लागेल. चॅम्पियन पुढे. धन्यवाद आमच्या सर्व महिला मंडळाचा धन्यवाद, सर्व मान्यवरांचा धन्यवाद, आमच्या सर्वांचा धन्यवाद. आणि आजचा हा सण आजचा उत्सव याच ठिकाणी थांबत नाही आहे. आपण आगे पुढे जाणार आहोत आणि असे कार्यक्रम नेहमी आपण पाहणार आहोत. आपण पाहत आहोत हे अलिबाग प्रीमियर लीग 2026 सीझन 5 चा विजेता आहे RN सप्लाय झिराड. आमचे अशोक थळे साहेब यांच्या हस्ते आणि हरेश भोईर यांच्या हस्ते रोख रक्कम आणि पारितोषिक दिली जाते. आपण पाहत आहोत. चला 1 2 आणि 3. 2026 चॅम्पियन RN सप्लायर. चला धन्यवाद. एकदा जोरात छोटम सेठ आगे बढ़ो. अलीबाग का नारा है छोटम सेठ. धन्यवाद. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा कार्यक्रमाला समाप्त करूया. पुन्हा भेटूया याच मैदानावरती एक नवीन पर्वाला घेऊन. 2027 मध्ये पर्व असेल ते म्हणजेच 6वं. मी माझ्या शब्दाला विराम देतो. पुन्हा भेटूया. जय हिंद जय महाराष्ट्र.